नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनासाठी झाडू नक्की विकत कधी घ्यावा, तसेच आपल्या घरामध्ये असलेला जुना झाडू त्याचं काय करायचं आणि आपण जेव्हा नवीन झाडू खरेदी करतो तर तेव्हा आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाच्या रात्री झाडूच्या बाबतीत आपण एक प्रभावी उपाय पाहणार आहोत। तर तो उपाय काय आहे तर तेही आपण याच व्हिडिओमध्ये पाहूयात, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका। चला तर मंडळी, लगेचच व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवार या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे। लक्ष्मीपूजन जरी 1 नोव्हेंबरला आलेलं आहे तरी आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेपासून होत असते। आपण दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारसेला लावतो। जर तुमच्या दारामध्ये गाय असेल तर तिच्या पाडसासह तुम्ही गायीची या दिवशी पूजा करावी। बघा, जर तुम्ही शेतकरी असाल तर अर्थातच प्रत्येक शेतकऱ्यांकडे एक तरी गाय असते, तर या दिवशी आपण गायीच्या पाडसासह त्याची पूजा करायची असते। आणि जर तुम्ही शहरात राहताय, तुमच्याकडे गाय नाही किंवा तुमच्या आसपास सुद्धा तुम्हाला गाय मिळाली नाही वसुबारसेच्या दिवशी, तर काय करायचे, अगदी तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी गायीची मूर्ती असते तर त्याची सुद्धा तुम्ही या दिवशी पूजा करावी। यंदा 28 ऑक्टोबरला वसुबारस आलेले आहे। या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे, तेव्हा दोन्ही तिथी एकत्र आल्याने शुभ संयोग तयार झालेला आहे। तेव्हा या दिवशी गायीची पूजा अवश्य करा, कारण आपल्या शास्त्रानुसार गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं। ज्यांच्या घरामध्ये गाय असते तर अशा घरांमध्ये कधीच धनधान्याची आणि पैशाची कमतरता भासत नसते। त्यानंतर 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आलेली आहे, वार मंगळवार। या दिवशी प्रदोष सुद्धा आलेला आहे। जेव्हा मंगळवारी प्रदोष पडतो त्याला भौम प्रदोष म्हटलं जातं। त्यामुळे आपल्याला या दिवशी श्री गणेश, धनाचे देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते। तसेच आपल्याला या दिवशी सूर्यपुत्र यमदेव हे मृत्यूचे देवता मानले जातात, तर यांच्यासाठी सुद्धा आपल्याला यमदीपदान करायचे असते। तसेच या दिवशी प्रदोष सुद्धा आलेला आहे, तर बघा, प्रदोष हा महादेवांना समर्पित असतो, तर त्यामुळे आपल्याला प्रदोष काळामध्ये महादेवांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे। त्यानंतर 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आलेली आहे, तर या दिवशी अभ्यंग स्नान करावं। अभ्यंग स्नान म्हणजे आपल्याला या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करायचं असतं, म्हणजेच आपली संपूर्ण कुटुंबाची सूर्योदयापूर्वीच आंघोळ झालेली पाहिजे। याचे कारण आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार, तर बघा, ज्या व्यक्तीची सूर्योदयापूर्वी त्या दिवशी आंघोळ होत नाही किंवा एखादा व्यक्ती सूर्योदयानंतर उठतो आणि त्यानंतर सर्व काही त्याची नित्य कामे करतो, तर बघा, असा व्यक्ती हा नरकात जातो, तर असं हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तसेच यंदा 31 ऑक्टोबरलाच दुपारी 3:52 अमावस्या लागणार आहे आणि 1 नोव्हेंबरला सायंकाळी 6:16 अमावस्या संपणार आहे। उदय तिथीनुसार 1 नोव्हेंबरलाच लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलं गेलं आहे। त्यामुळे यंदा शुक्रवारी लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर लक्ष्मीपूजन करण्यासाठी मुख्यतः माता लक्ष्मीची मातीची मूर्ती आणली जाते। तसेच मातीच्या पंत्या सुद्धा आपण आणत असतो। तसेच आपण झाडू सुद्धा या दिवशी आणतो, त्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपण त्याची पूजा करतो। त्याच्याशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण मानलं जातं, त्यामुळे या दिवशी झाडूची पूजा करण्याची परंपरा आहे। तर आपल्याला जर लक्ष्मीपूजनासाठी झाडू घ्यायचा असेल तर तो कधी घ्यावा। जर बघा, दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी झाडू घेत असाल तर तो अमावस्येच्या दिवशी, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, किंवा बघा, यंदा अमावस्या ही 31 ऑक्टोबरला दुपारीच लागत आहे, तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा झाडू खरेदी करू शकता। आणि जर तुम्ही एरवी झाडू खरेदी करणार असाल तर आता शक्य होत नाही की दिवाळीच्या पिरियडमध्ये खूपच आपल्याला गडबड असते, सगळ्या कामांची घाई असते, तर तुम्हाला आधीच जर झाडू खरेदी करायचा असेल तर बघा, झाडू खरेदी करण्याचा एक नियम असतो। तर तुम्ही जेव्हा पण कधी झाडू खरेदी करता तर तो एकतर शुक्रवारी खरेदी करावा, शनिवारी करावा किंवा अमावस्येला झाडू खरेदी केलेला अतिशय शुभ मानलं जातं। असं म्हटलं जातं की साक्षात लक्ष्मीचं आगमन झाडूच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये होत असतं। त्यामुळे
या ज्या मी 4 तुम्हाला जे दिवस सांगितलेले आहेत, तर या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. तर त्यामुळे तुम्ही असा वार बघून तुम्ही झाडू घेऊ शकता, किंवा जर तुम्ही दिवाळीसाठी झाडू आधीच घेणार असाल, तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा झाडू खरेदी केलेला अतिशय शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण खरेदीला बाहेर पडतो, तेव्हा तुम्ही झाडू घेतला तरी सुद्धा चालते. पण बघा, जर तुम्हाला या दिवशी जर झाडू खरेदी काही कारणास्तव जर शक्य झालं नाही, तर तुम्ही अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू आणू शकता. त्या दिवशी दिवसभर अमावस्या असते. तर बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो, की आपण लक्ष्मीपूजनासाठी जी काही शिरई आणतो, तर त्याचा वापर आपण झाडून घेण्यासाठी होत नाही. कारण बघा, आता सर्वजण आधुनिकतेकडे वळले आहेत. अगदी गाव असो किंवा शहर असो, आपण घर स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे झाडू किंवा जी नवीन उपकरणं आलेली आहेत, तर ती वापरतो. तेव्हा या शिराईचा वापर होत नाही आणि वर्षभर ती शिराई न वापरता आपल्या घरामध्ये तशीच पडून राहते. तर अशा वेळेस आपण त्या शिराईचं काय करावं? तर जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनासाठी झाडू घेताना जर छोटी शिराई मिळते, तर बघा, ग्रामीण भागामध्ये त्या शिराईला मी तुम्हाला इथे फोटोमध्ये सुद्धा दाखवत आहे, की त्याला कुच्चा म्हटलं जातं. तर तुम्ही अगदी छोटी ही शिराई आणून त्याचा वापर तुम्ही अगदी देवघर स्वच्छ करण्यासाठी करू शकता. आणि जर मागच्या वर्षीची शिराई तुम्ही आणलेली आहे आणि ती तशीच पडून आहे, तर त्याचा तुम्ही वापर केला नसेल, ती वापरात आलेली नसेल, तर अशा शिराईचा वापर तुम्ही अंगण साफ करण्यासाठी सुद्धा करू शकता. किंवा मग त्याला लांब असं तुम्ही काठीचा वापर करून त्याला बांधून तुम्ही घरातील जाळी जळमटं काढण्यासाठी त्याचा वापर करू शकता. बघा, तुम्ही शिराईचा वापर जर करतच नसाल, तर तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने शिराई न आणता एक लांब दांडीचा जरी तुम्ही झाडू खरेदी केला तरी सुद्धा चालतं. किंवा मग काय करा, तुम्ही जे घरामध्ये जो झाडू वापरता तो झाडू आणा आणि बघा, बाजारामध्ये एक तुम्हाला लक्ष्मीचा म्हणजे आपण जी शिराई आणतो, तर त्याचा तुम्हाला एक अगदी छोटा फळसुद्धा मिळतो. तर तो सुद्धा तुम्ही जरी आणला आणि तो लक्ष्मीपूजनामध्ये मांडला तरी सुद्धा चालतं. आणि तुम्हाला मी इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, की जेव्हा तुम्ही शिराई विकत घेता, तर त्याच्या तुम्हाला आणखी एक छोटी शिराईचाच भाग असतो, तो त्याला फड म्हणलं जातं. तर तो तुम्ही नक्की लक्ष्मीपूजनासाठी आणायचा आहे. फक्त शिराई ही लक्ष्मीपूजनासाठी न आणता आपल्याला शिराई आणि त्याचा एक फड मिळतो, असं दोन्ही पण तुम्हाला लक्ष्मीपूजनासाठी हे विकत घ्यायचं असतं. जर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवसामध्ये जर त्या ह्या 2-3 दिवसात धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या जर पिरियडमध्ये तुम्ही जर झाडू खरेदी करण्यासाठी गेलात, तर तुम्हाला त्यांना विकत असं म्हणजे मागायची वेळ पडणार नाही. कारण झाडूवालेच आपल्याला आपली शिराई आणि आपल्या तो शिराईचा एक फड असतो, तर तो सुद्धा आपल्याला देतात. पण जर त्यांनी आता काहींनी जर नाही दिला, तर तुम्ही अशा वेळेस तो मागायचा आणि तो शिराईबरोबर विकत घ्यायचा. म्हणजे फक्त तुम्हाला एकटी शिराई ही विकत घ्यायची नाही लक्ष्मीपूजनासाठी. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पहा, जेव्हा आपण नवीन झाडू घरामध्ये आणतो, तर आपण जेव्हा नवीन झाडू आणल्यानंतर जुन्या झाडूचं काय करावं? तर जुना झाडू वापरण्यासारखा असेल तर तो तुम्ही पुन्हा वापरला तरी सुद्धा चालतं. पण तो झाडू जर तुमच्या वापरण्याच्या कामात नाही, म्हणजे तो अगदी खूप खराब झालेला आहे, तर अशा वेळेस काय करा, तुम्ही जिथे कुणाचेही पाय लागणार नाहीत किंवा अशा ठिकाणी ठेवा की जिथं अगदी तुम्ही अडगळीचं सामान ठेवता आणि तिथे कुणाचा हात त्याला म्हणजे पाय लागणार नाही, याची तुम्ही त्याला काळजी घ्यायची. कारण बघा, आपण झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानतो, तर त्यामुळे तो झाडू तुम्ही असं इकडं तिकडं फेकून सुद्धा देऊ नका. त्यानंतर तो जुना झाडू तुम्ही इतरांना सुद्धा देऊ नका. बघा, मी तर सांगेन, तुम्ही जुनाच झाडू काय, तर तुम्ही आपल्या घरातील जो वापरण्याचा झाडू असतो, तर तो तुम्ही इतरांना आपल्या घरातील झाडू हा कधीही द्यायचा नसतो. कारण आपल्या घरातील झाडू हा आपली लक्ष्मी मानली जाते. तर बघा, हे तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल, की घरातील झाडू हे लक्ष्मीचं स्वरूप मानतो आपण आणि आपल्या घरची लक्ष्मी ही दुसऱ्याला दिल्यासारखी होत असते. तर त्यामुळे काय करायचंय, जो झाडू जर तुम्ही जुनासुद्धा असेल, तर तो सुद्धा तुम्ही इतरांना देऊ नका आणि तुमच्या घरातील वापरण्याचा झाडूसुद्धा तुम्ही देऊ नका. तर बघा, पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येऊयात, की जुन्या झाडूचं आपण काय करतोय. तर बघा, तिथे जिथे आपल्याला पाय लागणार नाही,
तर तिथे आपल्याला तो झाडू ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, असं तुम्ही कचऱ्यामध्ये झाडू फेकून देऊ नका किंवा नाली गटारीमध्ये तो झाडू टाकून देऊ नका किंवा मग तो पाण्याच्या ठिकाणी टाकणे, या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. आता यानंतर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू बाबतीत उपाय पाहणार आहोत. तर जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळी नवीन झाडू जेव्हा पूजेमध्ये मांडतो, तर त्यापूर्वी काय करायचंय, घरातील कुलस्त्रीने म्हणजे आईने, बहीण, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर घरातील कोणत्याही महिलेने हा उपाय करायचा आहे. तर बघा काय उपाय करायचा. आपण पूजेमध्ये मांडण्यासाठी जी काही नवीन शिराई आणलेली असते म्हणजेच झाडू, तर तो काय करायचा आहे, जिथं आपण लक्ष्मीपूजन मांडणी केलेली असते तिथून एका भिंतीच्या कडेने तो वर न उचलता तुम्हाला झाडून घेत घेत, म्हणजे फक्त आपण झाडतोय असं फक्त काय करायचंय, तो झाडू असा टेकवायचा, त्याचा जमिनीला स्पर्श होईल अशा पद्धतीमध्ये तो फक्त आपल्याला ओढायचा आहे आणि तो झाडू आपल्याला उंबरठ्यावर नेऊन अलगद 2 ते 3 वेळा असा अलगद आपटायचा आहे. तर ते कशासाठी, तर बघा, जणू काही आपण अलक्ष्मीला आपण घराबाहेर हकलून लावत आहोत, घरातून अलक्ष्मीला घालवतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि लक्ष्मी मातेचं स्वागत आपण आपल्या घरामध्ये करतोय की लक्ष्मी माता तू माझ्या घरी ये आणि कायमस्वरूपी तुझं वास्तव्य माझ्या घरात कर आणि अलक्ष्मी तू आमच्या घरातून निघून जा, यासाठी ही कृती करायची असते. बघा, हा उपाय खूप प्रभावी आहे. या लक्ष्मीपूजनाच्या वेळी तुम्ही नक्की करून बघा आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो हे तुम्ही नक्की करून बघा. बघा, तुम्हाला उपाय करून असं आपल्याला आपण काय म्हणतो ना, एक प्रॅक्टिकल करून बघायला काय हरकत आहे. याला कसला खर्च येत नाही आणि काही नाही. तर तुम्ही फक्त एक प्रॅक्टिकल म्हणून तुम्ही करून बघा आणि त्यानंतर तुम्ही 1 वर्षांनी बघा की तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय काय बदल होतात ते. तर बघा, ही माहिती अतिशय मी अभ्यासपूर्वक करून तुम्हाला देत आहे. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. बघा, त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तो झाडू घेऊन यायचा आहे आणि आपण जिथे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाची तुम्ही मांडणी केलेली आहे तर तिथे झाडू तिथे स्थापन करायचं आहे. पण बघा, जिथे तुम्ही झाडू जिथे तुम्ही स्थापन करणार आहात तर तिथे काय करायचं आहे, तर तुम्हाला ज्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही ही शिराईची मांडणी करणार आहात तर तिथे आपल्याला कुंकवाने त्या पाटावर आधीच तुम्हाला एक स्वस्तिक काढून ठेवायचं आणि त्यावर तुम्हाला बाहेरून आणलेली जो काही आपण त्या लक्ष्मीचा म्हणजे शिराईचा आपण जो काही उपाय केलेला आहे, अलक्ष्मी आपण त्या शिराईनं बाहेर काढलेली आहे, त्या उपाय केल्यानंतर त्या शिराईची आपण त्यावर त्या स्वस्तिक काढलेल्या पाटावर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे. आणि तर हाही उपाय करायला तुम्ही अजिबात विसरायचं नाही. तर बघा, यानंतरचा उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन झाल्यानंतर देवीला जेव्हा नैवेद्य अर्पण करतो, बघा आपल्या घरामध्ये त्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतो आणि जेव्हा आपण सर्व पूजा झाली, आरती झाली की काय करतो, नैवेद्य लक्ष्मीला अर्पण करतो. तर काय करायचं आहे, जेव्हा आपण नैवेद्य दाखवला आणि आपल्याला आता सर्वांना जेवायला बसायचं आहे तर त्याआधी आपल्याला एक उपाय करायचा आहे. बघा, आणि उपायसुद्धा तुम्हाला अशा वेळेतच करायचा आहे की जेव्हा लक्ष्मीपूजन होतं. सर्वात आधी तर आपण अलक्ष्मीला बाहेर काढतो, त्यानंतर आपण लक्ष्मीपूजन करतो, नैवेद्य देवीला अर्पण करतो आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय काय करायचा आहे, तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे जर तुम्ही एक पोटली आणून ठेवली तर अतिशय उत्तम. पण जर नसेल तर काय करायचं आहे, घरातील एक कोरा कपडा घ्यायचा, फक्त त्याचा कलर तुम्ही एकतर लाल कलरचा घ्या किंवा पिवळ्या कलरचा घ्या, तर किंवा तुम्ही पोटली घ्या. तर या ऑप्शनपैकी तुमच्याकडे जे काही अवेलेबल होईल किंवा तुम्ही आधी आणून ठेवलं तर अतिशय उत्तम. तर तुम्ही फक्त तो एक लाल रंगाचा तुम्ही कपडा घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला 1 कापूर, 2 लवंग, 1 रुपयाचं नाणं आणि 4 काळी मिरी, ह्या सर्व वस्तू तुम्ही काय करायच्यात, त्या पोटलीमध्ये ठेवायच्यात. आता जर तुमच्याकडे पोटली नसेल तर घरातील एक कोरा कपडा घेतला तरी सुद्धा चालतं. मी तुम्हाला आधी सांगितलं, फक्त त्याचा रंग लाल किंवा मग पिवळा असावा. आता हे सर्व जिन्सात ज्या काही आपण घेतल्यात तर त्या एकत्र ठेवा आणि जर पोटली नसेल तर तुम्ही अगदी गाठोडं बांधल्यासारखं ते एकत्र बांधून त्या आपल्याला झाडूखाली ठेवायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही दिवाळीच्या जेव्हा पण खरेदीला जाता तेव्हा तुम्ही
पूजेच्या सामानांची जेव्हा खरेदी करताना तर तेव्हाच एक पुटली तुम्ही घेऊ शकता किंवा मग त्यासाठी वेगळा लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा तुम्ही एक कपडा घेऊ शकता। आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते, त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 1 कापुराची वडी, तर जर ती कापुराची वडी भीमसेनी कापूर असेल तर खूप चांगलं, तर बघा त्याचा एक तुकडा घ्या आणि 2 लवंग आणि 4 काळी मिरी तुम्हाला एकत्र बांधून त्याचं गाठोडं तयार करायचं आहे। म्हणजे त्याचं गाठोड्यासारखं जरी बांधलं तरीसुद्धा चालतं। जर तुमच्याकडे पोटली असेल तर फक्त तुम्हाला दोऱ्याने ओढलं की काम झालं, त्याचं जास्त काही त्याला हे करावं लागत नाही। तर तुम्हाला ह्या सर्व वस्तू तुम्ही जर तुमच्या भागामध्ये शिरई म्हणता किंवा झाडू म्हणता, लक्ष्मी म्हणता, जे काही म्हणता, तर त्याच्या खाली तुम्हाला हे ठेवायचं आहे। आणि त्यानंतर तुमची जी काही कामे राहिली असतील, त्यानंतर म्हणजे तुम्ही जेवण असेल काय असेल तर ती तुम्ही आवरून घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करायची असते तर बघा तेव्हा तुम्हाला ती पुटली काढून घ्यायचं। तर त्यातलं 1 रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। जर तुम्ही तिजोरी वापरत नसाल तर अगदी तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं, ज्यामध्ये तुम्ही नेहमी पैसे ठेवता अशा ठिकाणी ते तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। आणि त्यानंतर त्यातला जो कापूर आहे आणि लवंग ते आपल्याला एकत्रितपणे त्यामध्ये आपण बघा तुमच्या घरामध्ये ज्या तुम्ही भांड्यामध्ये कापूर जाळता, तर जे कापूर जाळायचं ते भांडं मिळतं, तर ते जरी असेल तर त्यामध्ये तुम्ही कापूर आणि त्या 2 लवंग एकत्रित जाळायच्या आहेत। आणि त्यातील 4 काळी मिरी आहेत ना, ते तुम्हाला बाहेर जाऊन 4 दिशेला 4 फेकून द्यायचे आहेत। तर बघा जो कापूर आणि लवंग जाळले तर त्याचा अर्थ असा होतो, बघा जेव्हा आपण उत्तर पूजा केल्यानंतर जेव्हा आपण कापूर आणि लवंग ती जो आपण उपाय केला होता त्यातील तेव्हा जाळतो, तर असं होतं की आपल्या लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक परिस्थिती आपली चांगली व्हावी किंवा मग आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी आणि धनधान्याची आपण घर हे भरून जावं, यासाठी आपण तो कापूर आणि लवंग एकत्रित जाळला। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आपल्याला सांभाळून ठेवायचं असतं आणि ते जे आपण 4 मिरी ज्या आपण बाहेर जाऊन ज्या फेकून दिल्या 4 दिशेला, तर एक प्रकारे आपण आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती आपण बाहेर काढली, त्या अर्थाने आपण ती काळी मिरी 4 दिशांना फेकून दिली, याचा अर्थ असा होतो। आणि 4ही दिशांकडून कुठून जर आपल्या घरावर काही संकट येणार असेल तर त्या संकटापासून आपलं रक्षण व्हावं, यासाठी आपण त्या 4 काळी मिरी आपण फेकून दिलेली असते, तर त्याचा तो अर्थ होतो आणि त्यासाठी त्या फेकायच्या असतात। आता यानंतर जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाला झाडू पहिल्यांदा वापरणार असू तर त्याची सुरुवात तुम्ही स्वयंपाकघरापासून करा। म्हणजेच पहिल्यांदा जेव्हा आपण तो झाडू झाडण्यासाठी वापरतो तर उत्तर पूजा झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही किचनपासून त्याची सुरुवात करायची आणि मग इतर खोल्या झाडायच्या असतात। तर अशा प्रकारे त्या झाडूचा वापर करायचा असतो। तर हे जे उपाय सांगितले आहेत तर ते ह्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की करा, त्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होईल किंवा मग तुमच्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग खुले होतील। तुमची नोकरी, व्यवसाय, व्यापार जे काही असेल तर त्यामध्ये नक्कीच वृद्धी होईल, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। लक्ष्मीपूजनाचा हा उपाय खूप प्रभावी आहे, तेव्हा मी तुम्हाला प्रत्येकाला अगदी विनंती करेल तुम्ही हा उपाय करून बघा। हे सर्व उपाय आहेत ते खर्चिक नाही, अगदी आपण जे काही लक्ष्मीपूजनासाठी सामान आणणार आहोत अगदी त्या सामानामध्ये हे उपाय होतील। तर तेव्हा तुम्ही हे उपाय करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत बघाल तुमच्या घरामध्ये किती भरभराट होते। तर अतिशय पारंपरिक आणि प्रभावी हे उपाय आहेत, तेव्हा नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर, तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।